होती ती आशा होती, ती भाषा होती, ती आशा होती, ती भाषा होती, ती नवपर्वाची दिशा होती, ती स्त्रीचा सन्मान होती, होय ती सावित्रीच होती, होय ती सावित्रीच होती. ज्ञान नाही, विद्या नाही, तीक्ष्णीची गोडी नाही, बुद्धी असूनही या मानवाला गरज नाही, तर बुद्धी असूनही या मानवाला गरज नाही. मित्रांनो, जे आपल्यासाठी शिक्षण घेऊन आले त्याच्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री वावरत आहे, तर आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री वावरत आहे. स्त्री शिक्षणाचा वसा घेऊन स्त्रियांसाठी, समाजासाठी सावित्रीबाई फुले यांनी जो लढा दिला त्या इतिहासाच्या पानावर सोनेरी अक्षराने कोरला गेला आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील असे होते. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी झाला. तर त्यावेळी ते निरक्षर होत, परंतु त्यांना शिकण्याची उत्तुंग अशी आवड होती. आणि फक्त चूल आणि मूल हे स्त्रीची सीमा मानणाऱ्या काळच्या समाजाला स्त्रीचे शिकणे हे मानवी होते. पण जिद्दी सावित्रीबाई फुले यांनी हे सगळं न मानता शिक्षण घेतलं ते त्यांच्या पतीकडून. पुस्तकाला 7 शब्दांची लागली, आणि नवपर्वाला सुरुवात झाली. सावित्री तुला पाहून वेलीवरची कळी हसली, सावित्री तुला पाहून वेलीवरची कळी हसली, तुझ्या अंग स्पर्शाने फुटवून फुलली, तुझ्या अंग स्पर्शाने फुटवून फुलली. त्यांच्यावर दगड फेकलं, शेण फेकलं, तरीही त्यांचा हा दृढ निश्चय होता तो त्यांनी बदलला नाही. त्यांनी कधीही माघार घेतली नाही आणि क्रांतीही घडली. शेवटी जाता जाता एवढेच सांगेन की सावित्रीबाई कणा होत्या त्या स्त्री शिक्षणाच्या, सावित्रीबाई कणा होत्या त्या स्त्री शिक्षणाच्या, विनावादन करणाऱ्या त्या भूत होत्या सरस्वतीच्या, विनावादन करणाऱ्या त्या भूत होत्या सरस्वतीच्या. आज स्त्री जगली शिकली मुक्त विचार सावित्रीच्या, आज स्त्री जगली शिकली मुक्त विचार सावित्रीच्या. स्थितशः नमन करते त्या क्रांतिकारक विचारांना सावित्रीच्या, स्थितशः नमन करते त्या क्रांतिकारक विचारांना सावित्रीच्या.